पाया पडले ग्राउंडच्या. म्हटलं की आज इथून आपण क्वालिफाय व्हायचंय, बस नाही काय माहिती आपल्याला इथून क्वालिफाय व्हायचंय. किती गोळा किती जातोय, लॉंग जम्प किती जाते मला माहित नाही, आज इथून आपल्याला क्वालिफाय होऊन जायचंय. आणि 2 मेला माझा ऍक्सिडेंट झालेला गाडीवरून. हो, आणि तेव्हा माझं पूर्ण तोंड डांबर रोडवर आपटलेलं. माझा इकडचा गुडगा जो होता, गाडीच पूर्ण अशी हे झालेली, माझा इकडचा पाय पूर्ण, म्हणजे इतकं ते बेकार ऍक्सिडेंट होता. आणि ते आठवलं तरी नको होतं. ते 2 मेला झालेला. वरती आमच्या माडीवर होते आणि रिझल्ट लागला. मी वरतून ओरडले, मम्मी माझा रिझल्ट लागला. आणि इतका आनंद क्षण होता. मी पप्पांना कॉल लावला. पप्पा तर एकदम एवढे भावनिक झाले होते. मित्रांनो नमस्कार. आजच्या PSI पॉडकास्ट मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजचा असा पहिला पॉडकास्ट आहे ज्याच्यामध्ये एक मुलगी, एक PSI झालेली मुलगी आपल्याशी संवाद साधणार आहे. कारण 2021 मध्ये जे मुलं PSI झाले त्यामध्ये विद्यार्थिनींना, खास करून मुलींना फिजिकल जी क्रायटेरिया होता त्या क्रायटेरियामध्ये बऱ्याच अंशी अडथळे आले आणि बऱ्याच मुली या डिस्क्वालिफाय झाल्या. परंतु त्यातून आज आपल्यासोबत सिद्धी सावंत जी जोडली गेलेली आहे, ती PSI पदी तिची निवड झालेली आहे. सिद्धी, खूप खूप स्वागत आहे PSI पॉडकास्टच्या या प्रोग्राममध्ये तुझं. वेळात वेळ काढून तू इथं आलीस त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. आणि तुझी मुलाखत ही फार महत्वाची ठरणार आहे, कारण आज महाराष्ट्रभरातल्या अशा बऱ्याच मुली आहेत की ज्या PSI होण्याचं स्वप्न बघतायत. मग त्यांचं स्वप्न बघत असताना ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी त्यांनी कोणत्या मार्गावरती चाललं पाहिजे, पूर्वतयारीचा भाग त्यांचा काय असला पाहिजे, याबाबत खरं तर आज आम्हाला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे. परत एकदा तुझं खूप खूप अभिनंदन की तुझी PSI मध्ये निवड झाली. ठीक आहे, तर सिद्धी, आता सुरुवातीलाच मला असा प्रश्न विचारायचा आहे तुला की PSI व्हायचं, एखादी मुलगी ज्यावेळेस ठरवते PSI व्हायचं त्यावेळेस काय तिच्या मागे प्रेरणा असतात? प्रथमतः नमस्कार. मी PSI सिद्धी मनोहर सावंत. इन्फिनिटी अकॅडमीने आज मला इथे बोलायची संधी दिली, याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. मला हे म्हणायचंय की PSI हे माझं निवडण्यामागचं प्रथमतः प्रेरणा ही माझे वडील आहेत. वडिलांनी मला वर्दीचं स्वप्न दाखवलं आणि मी ते पूर्ण करायचं ठरवलं. एक 12वीला असतानाच, म्हणजे मी ज्या जिल्ह्यातून येते तिथे भरती लष्करात जायचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. मग सातारा जिल्हा, आणि माझं गाव डोंगरावरती आहे, सांबरवाडी, कास पठार भागात राहते मी. तर मग मी कॉलेजला जाताना वगैरे भरतीची मुलं मुली प्रॅक्टिस करताना बघायचे. तर मी होते सायन्सला, पण त्यांच्याकडे माझ्या वर्दीकडे आकर्षण तेव्हाच होतं 12वीत असतानाच. मग असं झालं की मला त्यांच्याकडे बघून असं वाटलं आपली हाईट वगैरे आहे, आपण ह्या खात्यात जाऊ शकतो. मग माझी क्लासमेट पण होती, तिची बहीण कॉन्स्टेबल झालेली, मग ती मला तिचे फोटोज दाखवायचे. एक वर्दीचं आकर्षण 12वीत निर्माण झालं. पण असं झालं की मी म्हटलं आपण सायन्सला आहे, आपण पहिलं 12वी कम्प्लीट करू आणि बघू, कारण की ते पण बोर्ड महत्वाचं होतं. मग मी 12वी कम्प्लीट केली आणि त्याच्यानंतर मी माझ्या वडिलांना हे स्वप्न बोलून दाखवलं की पप्पा मला वर्दीची खूप आवड आहे, मला बनायचे पोलीस. तर पप्पा असं बोलले की पोलीस नको. पप्पांना माहित होतं मी लहानपणापासून एक अभ्यासात टॉपर, स्कूल टॉपर होते. तर पप्पांना एक दिसत होतं की तू अधिकारी वगैरे बनवू शकते, आणि मग ते म्हटलं की तू PSI वगैरे हे बन ना, असं त्यांचं होतं. पण आमच्या जे कास पठार भागात कोणी सुद्धा अधिकारी झालं नव्हतं. MPSCच काय माहित नव्हती, PSI तर काहीच नव्हतं माहिती. मग आम्ही नुकतं जिओ वगैरे आलेलं 2017ला आम्ही हे सर्च केले पप्पांनी, मी PSI कसं बनायचं. आम्ही हे युट्यूबला सर्च केलं आणि तेव्हा खरंच सांगते जिओ ते नेट आलेलं म्हणून आम्हाला समजलंच नसतं. मी आता एवढ्या वयात नसतेच इथपर्यंत. मग ते आलं, आम्ही सर्च केलं, मग ते सिलेबस वगैरे आला की असा सिलेबस. मग कळलं की MPSC एक्झाम घेते. तेव्हा कळलं मला, बाकीच्या पोस्ट पण माहित नव्हत्या, फक्त PSI. MPSC माहित नव्हती, फक्त PSI माहित होता. मग आम्ही काढलं. त्याच्यानंतर माझं असं होतं की सर पप्पांचा पूर्ण वर्दीला सपोर्ट होता. माझ्या मी वयाच्या 22व्या वर्षी 6 मेन्सला क्वालिफाय होते. टॅक्स असिस्टंट, क्लर्क, STI सर्व, पण मी फॉर्म सुद्धा भरले नाहीयेत. क्या बात आहे, म्हणजे हे पॅशन लागते. पॅशन. मी कंटिन्यू 20, 21, 22ला होते PSI ला, कंटिन्यू होते. कारण की ते माझं क्रेजच होतं खूप जास्त. व्हायचं PSIच व्हायचं. आणि माझे पप्पा जे मला नेहमी प्रेरणा द्यायचे की मिळवायची तू वर्दीतच छान दिसणार, असं त्याचं नेहमी मला एक मोटिवेशनच असायचं. आणि ते साध्य झालं सुद्धा आहे. ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळेस पहिला फोन कोणाला केला होता? सर मी घरीच अभ्यास केला, सर्व घरी. आणि त्याच्यामुळे मी घरीच होते रिझल्ट लागला तेव्हा. आणि मी वरती आमच्या माडीवर होते आणि रिझल्ट लागला. मी वरतून ओरडले, मम्मी माझा रिझल्ट लागला. आणि इतका आनंद क्षण होता. मी पप्पांना कॉल लावला. पप्पा तर एकदम एवढे भावनिक झाले होते. कारण की माझं मोटिवेशन, सर तुम्हाला सांगते, माझ्या प्रोसेस काळात
मी जास्त पण ते व्हिडिओज वगैरे रील्स असं मला जास्त आवडायचं नाही. मी माझे आई वडील मला जेव्हा पण एक्झाम्स मधून डिप्रेशन टेन्शन यायचं मी माझ्या फॅमिलीला सर्व सांगायचे. मग ते मी माझ्या पप्पांना सांगायचे आणि मम्मीच मला यातनं बाहेर काढायचे. कधी पण मला त्रास टेन्शन मी सगळी प्रत्येक गोष्ट लहान लहान आई वडिलांना सांगायचे. तेच मला यातून बाहेर काढायचे. महत्वाचं आहे. म्हणजे एमपीएससी करणाऱ्या मुला मुलींनी आई वडिलांपासून काय लपवलं नाही पाहिजे. माझ्या मते सर्व प्रत्येक लहान लहान गोष्ट तुम्ही सांगा. तुम्हाला येणारा फेल्युअर सांगा. तुम्हाला काय होतंय, तुम्ही कोणत्या मानसिक त्रासातून जाताय का, तर ते सगळं तुमच्या आई वडिलांना कळलं पाहिजे. कारण की तुमचे आई वडीलच तुम्हाला यातून बाहेर काढणार आहेत. तेच तुम्हाला सपोर्ट करणार आहेत. त्यांच्यामुळेच तुम्ही काहीतरी आयुष्यात बनू शकता. मग तुम्ही सगळ्या गोष्टी आई वडिलांना शेअर करा. तुम्हाला मानसिक त्रास राहणारच नाही मी तर म्हणते. त्यामुळं असं म्हणेल की आई वडिलांच्या क्लोज राहावा तुम्ही जास्त. नाही, एक फार महत्वाचा असा संदेश आता सिद्धी सांगते आपल्या सर्वांसाठी की आपले आई वडील हेच खरी आपली मूळ प्रेरणा असली पाहिजेत. त्यांच्याशी आपलं जर मैत्रित्वाचं नातं असेल तर त्यातून आपल्या सगळ्या समस्यांची उत्तरं तिथेच आपल्याला मिळतात आणि एक मोठा सपोर्ट त्यांना आपल्याला मिळतो. त्याआधी तू आता सांगितलंस की तू सलग 2-3 वेळा PSI ला होतीस, क्वालिफाईड झालेली होतीस. मग तिथलं ते फेल्युअरच्या काय गोष्टी? सर असं झालेलं की लास्ट सेमिस्टर माझी संपली नव्हती कॉलेजची 2020 ला. माझी लास्ट सेमिस्टर कोरोनामध्ये झाली ऑनलाईन. पण ते ऍडव्हर्टाईज बहुतेक फेब्रुवारी मार्च मध्ये 20 ची आलेली कंबाईनची. तर माझं असं झालं की ते मी कॉलेजमध्येच होती. कॉलेजही संपलं नव्हतं. पण मला पहिल्यापासून जिद्द होती पहिल्याच प्रयत्नात काढायची. गावाला राहू कुठं राहू. पण असं झालं की SCBC दाखला जो असतो ना ते माझं काढलेला नव्हता आणि आजोबांचा वगैरे दाखलाच आणला नव्हता, काढलंच नव्हतं. तर फॉर्म सुटले. मग मी म्हटलं ठीक आहे आपण ओपन मधून फॉर्म भरू. माझ्याकडे दाखलाच नव्हता. त्यामुळे माझ्यात कॉन्फिडन्स पण होता आपण थोडं हुशार आहे आपण काढू असं थोडंसं होतं. भले कॉलेज संपलं नव्हतं तरी पण ओपन मधून भरला सर. आणि माझी त्याच्यानंतर 4 सप्टेंबर 2021 ला प्रिलियम्स झाली 20 चे. कोरोनाचा काळ होता. मी तेव्हा घरी राहून लॉकडाऊन लायब्ररी पण बंद होती. मी घरी राहून ऑनलाईन लेक्चर्स करायचे काय कारण घरी जास्त वाचायला मिळेल पण ती लेक्चर्स वगैरे करत होते. पण त्याच्यानंतर मला आठवतंय 5 ऑगस्टला मी लायब्ररी जॉईन केली आमच्या साताऱ्यामधलीच, माझ्या घरापासून जवळच होती. आणि 1च महिना राहिलेला फक्त. आणि मला काही केल्या ती काढायचीच होती पहिल्याच अटेम्प्ट मध्ये. कारण की मला माहितीये मी जर ती नापास झाली असती तर माझ्यावरती बोटं उचलणारी खूप दुनिया होती. ज्यांना वाटत होतं मी एमपीएससी पास होणार नाही, माझ्याकडनं होणार नाही. ती लोक मला हे करायला बसलेलीच होती. ती एक प्रेरणा होती की काढायचे लोक आपल्याला, म्हणजे आई वडील सोडून बाकीचे होते लोक आपल्याला बसलेत जज करायला. मग ही काय बनते आधीच. त्याच्यामुळे मी म्हटलं की काही करून पहिले आठवत असू दे 30 दिवस आपण काढायची बस. तेव्हा सर मला माहित नव्हतं की मुलांमधून आहे बरं का. तेव्हा माहित माझं HCL चुकलंय माहित नव्हतं मला. शेड्यूल माझं असं होतं की मी सकाळची लायब्ररीला पप्पांसोबतच जायचे, 9:30ला पोहोचायचे, संध्याकाळी 5:30-6 ला पप्पांसोबत घरी. मी घरी पण अभ्यास करायचे. मग 6:30 आवरून वगैरे बसायची घरी. मी घरी अभ्यास नाही ना व्हायचा म्हणजे घरात बडबड. मी इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असतात ना ते कानात लावायची आणि घरात पण अभ्यास करायचे. म्हणजे घरात बाहेर बडबड चाललीये पण मी ते इन्स्ट्रुमेंटल लेक्चर्स लावून रीडिंग करते. हे डेडिकेशन आहे. हो सर, हे फार महत्वाचं. यालाच आपण खरं तर मेहनत असं म्हणतो. आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुझी त्या 30 दिवसाच्या अभ्यासावरती प्रिलिम निघाली. हो सर, म्हणजे माझा खूप छान स्कोर आला, 46 स्कोर आला. म्हणजे सर तो जो आठवडा होता ना एक्झामचा, पहिलाच प्रयत्न एमपीएससी, मी राज्यसेवा तर दिलीच नाही, ती एमपीएससीचा पहिला प्रयत्न. मला असं झालं की काढायच्या आणि त्या आठवड्यात मला इतकं म्हणजे रात्र जागी असायचे मी. माझी मम्मी मला झोपवत असायची. मला असं व्हायचं मी 14 तासाने रात्रीचं मला ते आठवत असायचं. झोपच नाही लागायची की रविवारी पेपर आहे, शनिवारी की रविवारी होता, क्वेश्चन काय पडतील. तो लास्ट वीक माझ्यासाठी खूप भयंकर आहे. आतापर्यंत एवढ्या एमपीएससीच्या एक्झाम्स दिल्या, क्वालिफाय पण सगळ्या मिन्सला, पण ती 4 सप्टेंबरची मी कधीच नाही विसरू शकत. जो त्रास झाला, पण मला वाटते त्रास सहन केल्यावरच चांगले दिवस येतात. आणि तेच झालं. माझा स्कोर 46 आला आणि मी खूपच जास्त म्हणजे आमच्या ज्या 2-3 लायब्ररी होत्या तिथे कुणाचाही स्कोर नव्हता. लॉकडाऊन नंतरची एक्झाम होती, सर्व थंडच पडल्यासारखं झालेलं आणि माझा सर्वात जास्त 46 कॉन्फिडन्स आला. आणि मी म्हंटल आपण फिक्स आहे. मी सगळे बुक्स वगैरे आणले. मला खूप जण बोलले पुण्याला जावे लागेल. मी म्हटलं नाही बाबा आपण इथेच राहून करायचं. माझे घरचे कसं आहे ना सर, आमचं ग्रामीण भागात एवढं नाहीत पाठवत बाहेर वगैरे शिकायला आणि मला नव्हते पाठवणार. मला घरीच राहून करायचं होतं. मग मी एक बुक लिस्ट काढली आणि मी लवटे सरांचं वगैरे बुक घेतलं सगळं. 2 महिन्यांनी कळलं ऑक्टोबर एंडिंगला मेन्सची कागदपत्र काढतो तेव्हा समजलं की NCL असतं
फिमेल रिझर्वेशन, जे की मी नो केले. आणि मी मुलांमधून ओपन जनरल बॉईज मधून गेली. मग मी हे सगळं शिक्षकांना विचारत असायचे पुण्याच्या. मी इन्फिनिटी मध्ये पण कॉल केलाय, मला सरांचं नाव आठवत आहे पण केलेला, की सर माझं असं डॉक्युमेंट चुकलेत आणि मी नक्की आता माझं काय होणार. मला बोलले तुम्ही मॅम ह्याच्यामधून जाणार, मुलांमधून जाणार. तर मला असाही प्रश्न पडला की माझं फिजिकल पण मुलांसारख्याच क्रायटेरियानी होणार का वगैरे. पण सर खरं सांगू तर ते झालं. पण मी म्हणजे त्याच्यानंतर खूप टेन्शन मध्ये गेलेली. अरे कसं आता मुलांमधून, वय 22 होतं माझं फक्त, म्हणजे मी 21व्या वर्षीच ती प्री काढली आणि ही ग्रॅज्युएशन झाल्या लगेच. हो. मेन्सचं प्रिपरेशन तू कसं करत होतीस? हा, मग तेच मी 2 महिने तर ती जी मेन्सला मी होते त्याच्यानंतर मला असं झालं की आता काय होईल, मी थोडी टेन्शन मध्ये. दिवाळी झाली, 2 डिसेंबरला रिझल्ट लागला, मी त्यात क्वालिफाय झाले. तिथून पुढे मी मेन्सच्या अभ्यासाला मी खरी सुरुवात केली. आणि मराठीला मी क्लासेस काही केले नव्हते. मी मराठीला आशालता गुट्टे मॅमचं पुस्तक होतं, तेच मी रेफर केलेलं. आणि बाकी यशवंत चोलाट सरांच्या नोट्स केल्या होत्या, ते केल्या. आणि इंग्लिश साठी क्लास केले होते आणि थोडं झालं. आणि लॉ साठी सर असं झालं, जानेवारीत माझी मेन्स होती, मी क्लास लावलेला, पण ते लेक्चर्स मध्ये इतकं समजत नव्हतं ना मला, म्हणजे खूपच वेळ जात असल्यासारखं. आणि 55 मार्काचा लॉ आहे आणि माझं असं की माझं पाठांतर खूप चांगलं आहे. कुणाचं स्ट्रेंथ असतं, मी समजून पण गोष्टी घेते, पण माझं पाठांतर पण खूप चांगलं आहे, खूप. मी म्हटलं की ठीक आहे आपण ही सगळी 1500च्या 1500 पाठांतरावर भर देऊया. आणि मग मी तिथनं पासून लय लेक्चर्स करायचे बंद झाले, समजून घ्यायचे. त्रास झाला, कलम समजायची नाही, तरीही सारखं वाचून. आज IPCची एवढी कलम, लॉ नवीनच होता. पण मग आणि त्यात मला समजलेलं ना, मी मुलांमधून पण आहे, समजलं मला. मेन्सच्या वेळेस मेन्स समजलं, प्रीला समजलं नव्हतं, पण मेन्सला समजलेलं. मग असं झालं की सर ती केली मेन्स, मी चांगला अभ्यास केला मी. पण असं झालं जर 272 स्कोर आला माझा, सप्टेंबर मध्ये झालेला. ही जुलैमध्ये पहिली झाली, 21 नंतर 20, 272 स्कोर आला. आणि खूप मी सांगते, मी चूक केलीये. खूप जास्त अभ्यास होता माझा, इतका छान अभ्यास. मला आत्ताही 1500च्या 1500 कलम पाठ आहेत, मला कुठलंही विचारू शकता तुम्ही. सर सगळं. आणि चूक अशी झाली, एवढा छान अभ्यास असताना म्हणजे निघाली असते जनरल बॉईज मधून, मी चूक केली, तिथं घाबरले सेंटरला. म्हणजे असं झालं की मी असं घाबरली, अरे आपण ओपन बॉईज मधून, ओपन बॉईज. आणि तिथे सगळी मुलं वगैरे बघितली, किती मोठी मोठी, आपण किती लहान आहे असं पण थोडंसं डोक्यात आलं, हे दडपण आलं. दुसऱ्या पेपरला तर मी आजारीच पडलेली. आणि ते असं झालं, सगळा परिणाम माझा 272 स्कोर आला. 280 लागला ओपन जनरल. मुलींमध्ये असते तर खूप छान लीड असते 20ला, पण ती गेली. पहिल्या अटेम्प्ट मध्येच तुझं झालं असतं. पण मी सर खचलेच नाही, मला वाटतं खचलं नाही पाहिजे. माझ्याकडे 21 होते, जे घडतंय ते आपल्याला उलट आपण त्याला चॅलेंज म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. हो सर, मी ते नापास झाल्यानंतर खूप असं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं झालेलं. पण एका आठवड्यात माझा 22 नोव्हेंबरला 21चा रिझल्ट लागला आणि मला 40 मार्कची लीड होती EWS मधून. आणि खूप जास्त खुश झाली. आता म्हणलं ही संधी जाऊन द्यायची नाही. आणि त्यातही ते ग्राउंड काही असो, आपल्याला काढायचं 21 मध्ये PSI व्हायचंय, एवढंच माझं होतं. अच्छा, ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि एकंदरीत 21चा तुझा दुसरा अटेम्प्ट होता, दुसरा यश मिळालं सुद्धा. आता 21ची जी PSI जी आहे ती या मुलींच्या बाबतीमध्ये खास करून खूप चॅलेंजिंग ठरली, ती ग्राउंडमुळे. कारण ग्राउंडचा क्रायटेरिया हा 20 पेक्षा 21चा थोडासा बदलण्यात आला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच मुली या डिस्क्वालिफाय झाल्या. अगदी या PSI पॉडकास्टच्या 21च्या यातला पहिला तुझा इंटरव्ह्यू आहे, तू पहिली मुलगी जी आता पॉडकास्टसाठी आम्हाला मिळाली. म्हणजे इतकं कमी प्रमाण या PSI 21च्या बॅच मध्ये राहिलं, याची कारण काय होती सिद्धी? सर याची कारण मी एकतर सांगेल की जे ग्राउंडचा क्रायटेरिया आहे ना, तो 400 मीटर करण्यात आला, 1 मिनिट 15 सेकंद. लॉंग जम्प केली 4 मीटर आणि गोळा होता तो 6 मीटर 20 मार्काला, लॉंग जम्प 30 मार्काला आणि 50 मार्काला होता सर. असं झालं की खूप क्रायटेरिया जरा अवघडच होता. 3च इव्हेंट होते, परंतु त्यांचं टायमिंग आणि त्यांचं ड्युरेशन खूपच आणि खूप अवघडच क्रायटेरिया मी म्हणेन तसं होता. आणि मी एक स्वतःला सवय लावलेली, मी जेव्हा 14वी 15वीला होते 2019-20 पासून स्वतःला व्यायामाची सवय लावलेली. कारण माझे वडील मला अभ्यास करत होते की कॉलेज सगळं करत होते, मी अभ्यास MPSC सगळं. माझ्या वडिलांचं असं होतं की उठ आणि व्यायाम कर, तुला PSI बनायचंय, तुला आधीपासूनच व्यायाम करायला लागणार आहे. मी व्यायाम आधीपासून कॉलेज पासूनच व्यायाम करत होते आणि योगा. मग त्यामुळे काय व्हायचं, व्यायामामुळे मी ना कधीच एक्झाम्सला, एकाच एक्झामला PSI 20ला आजारी पडले, बाकी एवढ्या एक्झाम्सला मी कधी आजारी नाही पडले. मला वाटतं व्यायाम तुम्ही बॉडीला दिलाच पाहिजे, आधीपासूनच व्यायाम केला पाहिजे. मग मी एक व्यायामाच्या आधीपासून सवय होती मला. स्पर्धा परीक्षा करताना मुलं पुस्तकी होतात फार, त्यांच्या आरोग्यावरती मी म्हणते तुम्ही जर व्यायाम केला ना रोज थोडा थोडा, मॉर्निंग वॉकला जावा, व्यायाम करा, थोडंसं खाणं पिणं पण करा, मग तुम्ही जेव्हा एक्झाम येईल ना तेव्हा तुमचं जास्तीत जास्त 100% तुम्ही त्या पेपरमध्ये देऊ शकता. अभ्यास
अभ्यास करताना पण तुमचं एक ग्रास्पिंग पॉवर चांगली. माझं असं आहे की मी कमी वेळात जास्त माझ्या लक्षात राहतं. मी एका महिन्यात पण खूप गोष्टी कव्हर करते. मला खूप दिवस असं नाही आवडत करायला. मी एवढं हे नाही माझं कमी दिवसात, कारण का आपण तो प्रेशर पण हँडल करू शकतो. आपण जर थोडासा व्यायाम सगळ्या गोष्टी केल्या तर नक्की होऊ शकतो. तू ग्राउंडची तयारी कुठे केली? मी आहे ना, म्हणजे असं झालं की मी पहिल्यापासून व्यायाम करत होती आणि मेस झाल्यानंतर मी ऑक्टोबर-नोव्हेंबर कडे चालू केलं. मला वाटलं पहिलाच क्रायटेरिया आहे 200 मीटर, अकॅडमी लावायची गरज नाही, ते मला असंच होईल, मला असं फील झालं. मी पहिल्यापासून व्यायाम करत असल्या कारण 200 मीटर वॉकिंग होता आधी. मी अकॅडमी नाही लावली, पोलीस परेड ग्राउंडला करत होते प्रॅक्टिस आणि मला गायडन्स करायला वगैरे होते लोक. हा, तर मग पहिलं नंतर मला डिसेंबर-जानेवारी कडे कळलं की 400 मीटर आहे वाटतं. मी तशी तयारी करायला चालू केली. मग त्या प्रकारचा व्यायाम, आणि मला वाटतंय की तुम्ही जेवढा व्यायाम करताय तेवढा तुम्ही डाएट पण घेणं जास्त गरजेचं आहे. तुझं डाएट काय नव्हतं सर? डाएट मध्ये ना तुम्ही जास्तीत जास्त जर तुम्ही उन्हाळ्यात प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही सब्जाच्या सीड्स पिल्या पाहिजे, स्मूदी पिल्या पाहिजेत, म्हणजे काजू, बदाम, अक्रोड, केळ टाकून त्याच्यानंतर काळी खजूर, पांढरे तीळ, जवस हे मिक्स करून एक चमचा करून एक ग्लास भरी स्मूदी आहे मी जी ग्राउंड काळात खूप प्यायची ती, आणि हे तुम्ही पिऊ शकता. म्हणजे त्याच्यानंतर चणे, मूग ह्या खाल्लं पाहिजे. नॉनव्हेज असाल तर अंडी, चिकन हे सगळं खाल्लं पाहिजे. आणि जास्तीत जास्त डाएट तुमचा जेवढा चांगला असेल, सकाळचं तुम्ही गरम पाणी एक पिलं पाहिजे लिंबू टाकून वगैरे, आणि खूप चांगल्या प्रकारे एक चांगला डाएट असला आणि तुमचा व्यायाम, मला वाटतंय की इंजुरीला खूप जास्त जपा आणि इंजुरीचा. असं झालेलं एप्रिल पर्यंत मी खूप छान ग्राउंड केलं, खूप म्हणजे माझं असं होत होतं जरा कव्हर बिवर, पण तेव्हा एक इंजुरी झालेली 21 एप्रिलला माझ्या डाव्या पायाला झालेलं अचानकच. म्हणजे काय झालेलं काय माहिती मला. हा, असा स्ट्रेटच पाय, मला उभं राहिलायचं नाही, बसायचं नाही. खूप एक्सरे वगैरे काढले, काय झालेलं अचानकच ग्राउंडवर चूक झाली माझ्याकडून काहीतरी. मग तेव्हा खूप त्रास झाला, पण तेव्हा माझं ग्राउंड नव्हतं. आणि 2 मेला माझा ऍक्सिडेंट झालेला गाडीवरून. हो, आणि तेव्हा माझं पूर्ण तोंड डांबर रोडवर आपटलेलं. माझा इकडचा गुडगा जो होता, गाडीच पूर्ण अशी हे झालेली, माझा इकडचा पाय पूर्ण, म्हणजे इतकं ते बेकार ऍक्सिडेंट होता. आणि ते आठवलं तरी नको होतं. ते 2 मेला झालेला. मला चालायचं येत नव्हतं. आणि ग्राउंड तेव्हा नव्हतं, डेटच नव्हती. म्हणजे माझं खूप, हा, मी प्रॅक्टिस करत होते. नशीब खूप चांगले, 21 एप्रिलला इंजुरी झाली, मी थोडीशी बंद होतं माझं ग्राउंड. आता लगेच 2 मेला हे झालं. मग असं झालं की तेव्हा ग्राउंड नव्हतं, आणि मग मी थोडी रेस्ट द्यायला चालू केली, प्रॉपर रेस्ट घ्यायला चालू केली. मला चालायचं येत होतं, काय करणार, पण इतकं चांगलं नशीब आहे तेव्हा माझी ग्राउंडची डेट नव्हती. जून महिन्यात पण केला, आणि नंतर परत पाऊस लागला. मी म्हटलं पाऊस लागला, बंद झाल्यावर आपण ग्राउंड चालू करू. 12 ऑगस्टला डायरेक्ट शेड्यूल पडलं, आणि शेड्यूलच पडलं, तिथपासून मी ग्राउंड चालू केलं. आणि एका महिन्यात ह्या ज्या चुका घडल्या होत्या त्या शेड्यूल आल्यानंतर त्यात काही सुधारणा केल्या होत्या? हा, मग मी सुधारणा केल्या. शेड्यूल आल्यानंतर मी नीट प्रॉपर वर्कआउट करायला लागले. लॉंग जम्प तर मी आधी करायचीच नाही. हा, मिळत होता. आणि त्याच्यामुळं असं झालं की मी अजिबात ठरवलेलं की लॉंग जम्प आधीपासून करायची नाही, कारण त्याची भीती होती खूप जास्त. पण ते ग्राउंड जेव्हा 12 ऑगस्टला पडलं त्याच्यानंतर मी लॉंग जम्प टाकायला लागले. खूप भीती पण वाटायची, रिस्क पण वाटायची, कारण 400 मीटर पण ओढायचंय परत, आणि कमी दिवसात आता कव्हर करतोय आपण. 12 ऑगस्ट पासून मी कव्हर करत होते. 8 सप्टेंबरला माझं ग्राउंड होतं. परत ते पुढे गेलं, परत पुढे घेतलं, परत वेळ मिळाला मला, आणि बरंच झालेलं कारण कमी दिवस. परत असं झालं सप्टेंबर मध्ये परत इंजुरी झालीच. म्हणजे मी खरंच सांगते, इंजुरी पासून खूप जास्त जपा. मला 15-20 दिवस अजिबात चालायलाच येत नव्हतं, आणि कायच मला इतकं रडायला. कारण काय ठरलं परत? हा, ते कळलं का तुला ती इंजुरी का झाली? जी पहिली इंजुरी झालेली ती तर काय मला म्हणजे समजलं नाही. म्हणजे अचानकच ते पायाला हे झालेलं, क्रॅम्प आले. पण ते खूप दिवस मला होत होतं, 5-6 दिवस मला त्रास झाला, 7-8 दिवस झालेला. आणि जी सेकंड इंजुरी झाली त्या इंजुरीचं लॉंग जम्प कारण आहे जरा. लॉंग जम्प मध्ये थोडंसं हो, लॉंग जम्प पण कारण आहे. स्ट्रेच वगैरे पडला बॉडीला, आणि हा झाल्यामुळे पण मी थोडं परत रेस्ट घेतला. मग रेस्ट घेतल्यावरती मला असं वाटतं रेस्ट घेतल्यामुळे परत मी झाले रिकवर. मग मी परत ग्राउंड चालू केलं. 2-3 ऑक्टोबर मी PSI 22 मेन्सला होते. मग तो पेपर झाल्यानंतर मी म्हटलं परत आपण ग्राउंड चालू करू. 2-3 ऑक्टोबरला बहुतेक मी चालू केलं, आणि 8 ऑक्टोबरला परत शेड्यूल पडलं. पहिल्याच दिवशी होतं. मग त्यावेळेस मला एवढंच लक्षात होतं की माझा टायमिंग, खरं सांगते म्हणजे मला टाइम काढायला पण भीती वाटत होती. डेमो वगैरे दिली होती का? नाही, मी अकॅडमी लावलीच नाही. मी असे डेमो एकत्ररित्या नाही दिला क्वालिफायचा. मी फक्त रनिंगचा टाइम काढायची वेगळा, गोळ्याचा वेगळा. त्यावेळेस तुझ्या लक्षात येत होतं की हा जो क्रायटेरिया, अवघड क्रायटेरिया आहे, हा आपण करू शकतोय?
हा म्हणजे तेव्हा असं झालेलं की परत ते शेड्यूल पडला 8 तारखेला. मी काय क्वालिफाय म्हणजे अशी होत नव्हते आणि मला भीती पण वाटत होती पूर्ण प्रॉपर एक मार्क काढायला तिन्ही इव्हेंटचे. तर मी म्हटलं रनिंगचा टाइम मी जर लास्ट 100 ओढत नव्हते जरा, ते ओढलं तर मी फिक्स चांगला टाइम टाकणार होते. मग मी स्वतःला सांगितलं की आपलं आता काय होतंय ते होऊ दे, आपण ह्या निगेटिव्हिटीत नाही बसायचं, आपल्याला क्वालिफाय व्हायचंय बास, क्वालिफाय व्हायचंय त्या दिवशी. मग मी ते दिवस डाईट, एक प्रॉपर रेस्ट, त्याच्यानंतर व्यायाम. आणि मी सांगेल व्यायाम पण तुम्ही तुमच्या बॉडीला झेपेल असं करा. तुम्ही 2-2 टाइम जास्त पण नका करू, जेवढा जसा झेपेल तुमची बॉडी कशी असेल ना तसा तुमचा व्यायाम जास्त एक्सरसाइज करून पण इंजुरीकडे जाता उगीच. आणि ती लॉंग जम्प तर करताना खूप काळजी घ्यावी. आधीपासून नाही केली लॉंग जम्पचं तर इतकं काय नाहीये. मी लॉंग जम्प इतकं खरंच प्रॅक्टिस नाही केली. माझी लॉंग जम्प आहे ना इकडे मी भीत टाकायची थोडी, 2.80 पण नीट जायची नाही, पण ऍक्च्युअल ग्राउंडला 3.21 गेली. आणि त्या लॉंग जम्प मुळे हो खूप छान टाकली. आणि खूप काही घाबरायचं कारण नाही मुलींना सांगेल मी इथून पुढे. तर ग्राउंड खूप सोपं आहे. तुम्ही फिक्स 400 मीटरची प्रॅक्टिस प्रॉपर केली, लॉंग जम्प पण जाते असं तुम्ही ते फॉल बिलचं खूप मुली घाबरून असतात की फॉल जाते वगैरे, नाही असं काही नाहीये. तुम्ही प्रॉपर पावलं मोजून वगैरे कसं तुम्ही करताय प्रॅक्टिस त्याची तुम्ही आधीपासून थोडी सवय लावली. आणि जास्त लॉंग जम्प पण नका टाकू, फक्त ते जे रनिंग आहे ना ते तुम्ही हातात घ्या, म्हणजे त्याचे मार्क्स लय महत्वाचे आहेत. 50 मार्क्स हक्काचे मार्क्स आहेत. मी जे माझं रनिंग होतं मी आधी मी काय केलं, मी किती डेमो असा तो रनिंगचा काढला, त्यात माझा टाइम जरा जास्त जात होता, पण मी एकत्र काढत नव्हते. पण एवढंच स्वतःला सांगितलेलं की आपली 2020 एका चुकीमुळे गेली, 2021 फक्त फिजिकल मुळे नाही गेली पाहिजे. कारण माझे पप्पा पण क्रिकेट मध्ये स्पोर्ट्स मध्ये खूप फिट आहेत, ते मला लय टिप्स देतात, खूप टिप्स द्यायचे ते पण. मग त्यांचं पण लक्ष खूप. मग ते मला म्हणायचे तू खेळाडूची मुलगी आहेस, तू तर अशी डिस्क्वालिफाय नाही झाली पाहिजे. ते पप्पांचं पण दडपण होतं की अरे यातून आपल्याला एवढं ह्याच्यातनं नाही पडायचं. मग ग्राउंड होतं ना तेव्हा पण मी स्वतःला एवढं सांगितलेलं. आदल्या दिवशी प्रवास करून गेलेले मुंबईला, नवी मुंबईला होतं, 2 वाजता बसले हॉटेल वगैरे. रात्री पण म्हणजे मी जे परीक्षेला व्हायचं तेच ग्राउंडला पण झालं. रात्री झोपच येत नव्हती, उद्या पण क्वालिफाय होईल का नाही. पण जेव्हा मी उठले सकाळी आणि ग्राउंड वरती गेले तेव्हा मी पाया पडले ग्राउंडच्या, म्हटलं की आज इथून आपण क्वालिफाय व्हायचंय बास. नाही काय माहिती आपल्याला इथून क्वालिफाय व्हायचंय, किती गोळा किती जातोय, लॉंग जम्प किती जाते मला माहित नाही, आज इथून आपल्याला क्वालिफाय होऊन जायचंय. आणि आत्मविश्वास लय महत्वाचा. आणि त्याच्यामुळेच मी जिंकले. खूप मुलींनी क्वालिफाय आधी होत होत्या, म्हणजे मला खूप मुलींचं माहिती आहे आधी क्वालिफाय होत होत्या, ते तर डिस्क्वालिफाय झाल्यात फक्त घाबरण्यामुळं. म्हणजे तुम्ही घाबरलात ना ग्राउंडला त्या दिवशी, हा दडपण आणू नका. त्या दिवशी ग्राउंडवर एकदम फ्री माइंड राहा. काय नाही, तुम्ही क्वालिफाय होणार आहे, तुम्हाला तुमचे 100% द्यायचेत. एवढंच. मला सर 68 पडले, कारण की माझा गोळा थोडा कमी गेलेला, 14 मार्क्सचा गेला. आणि बाकी लॉंग जम्प वगैरे आणि रनिंग 21 मध्ये पळाले होते, 38 पडले 50 पैकी. तर हे फार महत्वाचं आहे मुलींसाठी की आता जो फिजिकलचा बदललेला क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये क्वालिफाय करत असताना आता ज्या गोष्टी डिस्कस झाल्या त्या सगळ्या गोष्टी अतिशय तुम्हाला फायदेशीर ठरतील. सिद्धी आता पुढचा जो प्रवास असतो तो असतो मुलाखतीचा. मुलाखतीचे मार्क्स सुद्धा आता ग्राउंड क्वालिफाय केल्यामुळे त्याचं महत्व वाढलेलं आहे. आणि मग त्याची तयारी किंवा त्याचं दडपण किंवा कसं तुझं काय त्याबाबत मत आहे? ग्राउंड म्हणजे इंटरव्ह्यूचं असं झालेलं की मी माझ्या आई वडील आणि माझा भाऊ एवढीच आमची लहानच फॅमिली, त्याच्यामुळे माझा जास्त लोकांबरोबर संबंध नव्हता. मग मी ठरवलेलं की आपण मॉक द्यायचे. मग मॉक दिल्या कारणानं मी म्हटलं आपला कॉन्फिडन्स पण वाढेल लोकांसोबत बोलण्याचं आपलं, म्हणून मी मॉक दिला. इन्फिनिटीमध्ये दिलेला आणि अजून एका ठिकाणी नंतर दिला मॉक. पण मला असं वाटलं की मी चांगली तयारी केलेली, खूप छान तयारी केली इंटरव्ह्यूची. मी आधीच्या स्क्रिप्ट्स बघितल्या होत्या, त्याच्यानंतर माझा जिल्हा कव्हर केला, पर्सनल माहिती, माझं BA इकॉनॉमिक्स झाले त्याच्यामुळे मी ते सगळं कव्हर केलं होतं. सगळं जे इंटरव्ह्यूचं सगळं झालं. मी इथे इन्फिनिटीमध्ये दिला होता मॉक. तर ते अडसूळ सरांचं म्हणजे असं झालं की मला समजलं अडसूळ सर घेणार आहेत, तर मी पहिलं रजिस्ट्रेशन केलं होतं आणि मला त्यांच्यासमोर द्यायचं होतं. MPSCचे माजी सदस्य एवढे आहेत आणि त्यांच्या पुढे आपण कसं हे करतोय प्रेझेंट. तर मी खूप छान तयारी केली आणि आले. जेव्हा मी मॉक दिला तेव्हा इतका भारी एक्सपिरियन्स होता. म्हणजे त्यांनी जे क्वेश्चन्स विचारले पहिल्यापासून आणि त्यांनी मला ते क्वेश्चन्स विचारत होते, तिथेच मला काय काय पॉईंट सांगितले की ह्या गोष्टी करू नको, तुझा गेस्चर हे होतंय, थोडंसं शांत, थोडंसं मागं जाऊन बसलं तरी चालेल. मग सगळ्या गोष्टी मला तिथे सांगितल्या त्यांनी आणि मला लास्टला ते एवढंच बोलले, खूप छान पडले. फीडबॅक काय द्यायची गरज नाही, इतकं जनरल नॉलेज बेस्ड आहे, सगळा कॉन्फिडन्स लेवल बेस्ड आहे, सर्व बेस्ट आहे. आणि इतका छान मी त्याच कॉन्फिडन्सनी एका ठिकाणी दिला, तिथे पण खूप जास्त तारीफ झाली माझी, खूप चांगले मार्क्स मिळाले मला ते. आणि ह्याच कॉन्फिडन्स पण
ज्यावेळेस प्रत्यक्ष मुलाखत झाली आयोगाची? तेव्हा प्रत्यक्ष मुलाखत झाली तेव्हा तो अनुभव कसा? देवानंद शिंदे सरांचं पॅनल आलं होतं. मला फक्त म्हणजे कमीच आले मार्क्स एकोणीस, जे सर्वांना धक्कादायक आहेत. खूप जास्त अनएक्सपेक्टेड मार्क खूप कमी, पण जर 19 जास्तच माझ्या बाबतीत. मला सर्व जणांनी पण सांगितलं, म्हणजे सर्वच बोलले ज्यांनी मॉक घेतलेले ते पण बोलले की हे खूप मार्क नाही अन्याय झालाय, एवढे कमी मार्क्स म्हणजे हे करत होते. पण समजा काय नाही म्हणजे माझे क्वेश्चन ठीक आहे. मला हॉबी वगैरे विचारली, पहिलाच प्रयत्न आहे का, मग इंटरव्ह्यू कितवा आहे, त्याच्यानंतर चांगलेच त्याच्यानंतर क्वेश्चन केलेला, समाज सुधारक विचारले, शैक्षणिक कामगिरी केलेले ते पण मी सांगितले साताऱ्यातले. मला परत विचारलं होतं की गाडी सिग्नल मोडला आहे का कधी. परत त्यांना आठवलं की बाबा आपण हा क्वेश्चन विचारायच्या आधी पहिला हिला गाडी तरी चालवता येते का. मी उत्तर देणार तर त्यांनी परत प्रश्न विचारला गाडी चालवता येते का. मी म्हटलं हो सर. म्हणले लायसन्स आहे का. मी म्हटलं हो सर. तर बोलले लायसन्सचा नंबर काय. तर म्हटलं सॉरी सर सध्या आठवत नाहीये, आणि आठवत नव्हता. तर परत त्यांनी विचारलं की मग गाडी चालवता येते का, सिग्नल मोडता का. मग तेच सिग्नल मोडता का. म्हटलं नाही सर कायद्याने चुकीचं नाही मी मोडत. मग त्यांनी परत विचारलं की ग्रामीण भागात सिग्नल्स कुठून आले. म्हणजे मी जरी ग्रामीण भागात राहत असले तरी मी साताऱ्यात जाते आणि साताऱ्यात आहेत सिग्नल्स वगैरे. पण तो क्वेश्चन जरा थोडा वेगळा वाटला आणि सर हसले पण होते. त्यामुळे असं वाटतं मला त्या क्वेश्चन. आणि बाकी मी खूप छान दिलेलं. IPS सरांनी पण खूप छान क्वेश्चन्स केले. इकॉनॉमिक्स वर जरा मला वाटत होतं विचारावे, मी खूप छान तयार केले माझे इकॉनॉमिक्स, पण त्याच्यावर एक पण क्वेश्चन नाही गेला असा. फक्त डिग्रीचा उपयोग काय होईल पोलीस प्रशासनाला, PSI का व्हायचंय त्यावरती एक तिथं काय उत्तर दिलं. PSI का व्हायचंय सर, माझं जे उत्तर होतं ना ते हेच होतं की बाबा आपण जे म्हणतो ना की पोलीस नाही बनायचं असं सगळ्या मुलींना बोललं जातं. मलाही खूप निगेटिव्ह करणारी लोक होती की नको मला बोलायचं की अरे तू एवढ्या मेन्सला आहेस, इतक्या भारी मेन्स आहे, टॅक्स असिस्टंट वगैरे, तू कशाला PSIच्या नादी लागली, नको करू, दगदग आहे खूप त्याच्यामध्ये. मला हेच मानसिकता लोकांची बदलवायची होती. एक तर माझ्या पप्पांनी मला ते वर्धेत स्वप्न दाखवले, मला ते बदलायचं नव्हतं. काही करून मला PSI वर ठाम राहायचं होतं. आणि मी तर उत्तर पण तेच दिलं की असा जर विचार सर्वच मुलींनी केला की सर त्यांनी असंही विचारलं ना पण पोलीसच खातं का. मी म्हटलं सर असंच जर विचार सर्वांनी केला की पोलीसच खात्यात नाही जायचं तर कसं महिलांचं प्रमाण वाढणार ना पोलीस खात्यातलं. आणि मला वाटतं मी ते माझ्यापासूनच मी विचार करते, आपण झालं तर आपल्या बरोबर आपल्या भागातल्या मुली पण प्रेरणा घेतील आपल्याकडनं. आणि मला खूप छान कामं करायची आहेत, महिला सेफ्टी सुरक्षिततेसाठी पण मला खात्यात कामं करायची आहेत. खूप 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 ठरवल्यात गोष्टी मी जे करणार नक्की करणार, त्यात काही वाद नाहीये. आणि आता जे येणारे जनरेशन्स आहेत, म्हणजे आता ज्या मुली या सगळ्या व्हिडिओ बघतायत किंवा बघतील त्यांच्यासाठी म्हणून ज्या मुलींना पोलीस प्रशासनामध्ये यायचं आहे, त्यांना घरून पण काय अडथळे असतात, समाजाकडून काय अडथळे असतात, स्वतःचे काय अडथळे असतात, त्या बाबतीत तू काय सांगशील? मला असं वाटतंय की ज्या मुली करतायत ना, कुठल्या पण ग्रामीण भागातनं करतायत, सिटीतनं करतायत, मला असं वाटतंय की तुम्ही ना एक लिमिट ठरवा. म्हणजे मी स्वतःला एक लिमिट दिली होती, 2-3 वर्ष आपण MPSC मध्ये द्यायचे, 100% द्यायचे. आणि असं ठरलेलं की मला लग्न करायच्या आधी माझं करिअर करायचं होतं. म्हणजे मी स्वतःला लिमिट टाकली म्हणूनच लवकर गोष्टी झाल्या. मी स्वतःला लिमिट टाकलेली, लवकर आपल्याला करायचंय, लग्न करायच्या आधी आपल्या आई बाबांचं नाव मोठं करायचंय आपल्याला. तुम्हाला जर मुलींना घरून काही प्रॉब्लेम्स असतील तर ते घरच्यांशी डिस्कस करा सगळ्या गोष्टी, की घरी सांगा की मला हे करायचंय. त्यांना विश्वासात घ्या तुम्ही पहिलं. तुम्हीच वेगळ्या गोष्टी अशा केल्यात की ज्यांना घरच्यांना तुमच्या विश्वास नाही बसत तर ते अवघड. तुम्ही घरच्यांना विश्वास द्या. मी माझ्या घरच्यांना विश्वास दिलेला, पहिल्यापासून अभ्यासात हुशार होते, स्कूल कॉलेज टॉपर होते. मम्मी पप्पांना वाटायचं ही करणार आहे काहीतरी 100%, मग त्यांनी पण मला विश्वास ठेवला माझ्यावरती एवढ्या गोष्टी. आई वडिलांचा विश्वास सर्वात इम्पॉर्टंट आहे, तो तुम्ही जिंकलात ना तर तुम्ही नक्की हे कराल. आणि मला वाटतं तुमच्या आयुष्यात घडणारा सगळे प्रॉब्लेम सगळं काय तुम्ही आई वडिलांना शेअर करा, तेच तुम्हाला ह्यातून बाहेर काढणार आहेत. मुलींना एवढंच सांगेल की तुम्ही ना तुमचं स्वप्न पूर्ण करायसाठी ना नक्की प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे एक तुमची ओळख निर्माण झाली पाहिजे, तुम्ही ओळख निर्माण करा, इंडिपेंडेंट बना, आईबाबांचं नाव मोठं करा. नाहीतर कसं आहे, आणि मी नाही म्हणत MPSCच करा मुलींनी, कुठलंही क्षेत्र तुम्ही कुठल्याही क्षेत्रात फक्त टॉप करा आणि एक स्वतःचं नाव करा. कारण की मी पण एक सर्वसामान्य ग्रामीण भागातली मुलगी आहे, जे एक स्वप्न बघितलेलं PSI बनायचं, जे मी पूर्ण पण केलं. आणि खरं सांगते ह्या आई बाबा इतके खुश आहेत माझे, इतके जास्त की ते मला नेहमी माझं मोटिवेशन हेच असायचं. जेव्हा जेव्हा फ्रस्ट्रेशन व्हायचं, डिप्रेशन हे त्रास व्हायचा, तेव्हा आई बाबांचं माझ्या बोलणं एवढंच असायचं की तू आम्हाला जेव्हा वर्दीत दिसशील ना ते आमच्यासाठी
मोठा दिवस असणार आहे आणि सर्वात भारी क्षण आयुष्यातला आम्ही जिंकलो जेव्हा तो आम्हाला वर्धित आणि PSIच्या लिस्टमध्ये पण नाव येईल तेव्हा. आणि तेच झालं. माझे आई बाबा माझा रिझल्ट लागल्यापासून 10 एप्रिल पासून इतके खुश असतात ना, सर्वांना अभिमानाने माझ्याबद्दल सांगतात आणि ते नेहमी मला त्यांना खुश बघून मी स्वतः खुश आहे. आणि आता आयुष्यात पण मी खुश राहू शकते. माझे आई बाबा खुश आहेत ना, बस मी खुश आहे. अंगावरती शहारे आणणारे तुझे शब्द आहेत खरं तर. म्हणजे इतकं तुम्ही स्वतःच्या बाबतीत इतका चांगला आणि आपल्या घरच्यांच्या बाबतीत इतका चांगला विचार हा प्रत्येकाचा असला तर यश हे निश्चितच मिळणार आहे. आणि अपयश हे सुद्धा वाटायला येतं, त्यातून डिप्रेशन सुद्धा येतं. बऱ्याच मुलींचं तेच घडतं की एक तर त्यांच्याकडे हे आपल्या समाजाची अजून ती अवस्था आहे की बाबा त्यांना वेळ कमी मिळतो. म्हणजे लगेच ग्रॅज्युएशनलाच असताना त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होते किंवा त्यांना तेवढा वेळ दिला जात नाही प्रिपरेशन करण्यासाठी. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आता स्पर्धा दिवस वाढत चाललेली आहे. मग पालकांसाठी म्हणून काय तू सांगशील? मी पालकांना एवढंच सांगेल की तुमची मुलगी जर खरंच कष्ट करतेय ना, अभ्यास करतेय, तिला प्लीज सपोर्ट करा. पालकांना सांगेन एवढंच. कारण की तुमच्या सपोर्टनं ती जग जिंकू शकेल. आई वडिलांच्या सपोर्टमुळे आज मी इथं तुमच्या समोर बसले. पूर्ण सपोर्ट होता त्यांचा. माझ्या लग्नासाठी इतकी स्थळं अजून येतात. मी कॉलेजमध्ये होते तेव्हापासून यायची, पण माझे वडिलांनी त्यांच्या मित्रांच्या मुलांची लग्नाची स्थळं यायची. माझ्या पप्पांनी मित्रांवर पण त्यांची मैत्री तोडली आहे. म्हणजे ते अजून पण इतकं तोंडावर नाही बोलतात, नाहीच करायचं आम्हाला, तिचं लग्नच नाही करायचं असं. म्हणजे इतकं तुम्ही ठाम पाहिजे. तुमच्या मुलगीचं स्वप्न हे तुमचं आईबाबांचं स्वप्न पाहिजे. तुम्ही प्लीज मुलींना सपोर्ट करा आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करू द्या. कारण की मला असं वाटतंय त्यांना एका पुशची गरज आहे मुलींना. आणि ते आई बाबाकडनं मिळालं ना तर त्या नक्की आयुष्यात बनवू शकतात. तर मी एवढं सांगेन, तर त्या जर थोडा डिप्रेशन मध्ये असतील किंवा तर त्यातनं तुम्ही त्यांना बाहेर काढा प्लीज. त्यांना तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि मुलींना पण हेच सांगेल, प्लीज सगळं आई बाबांना सांगा आणि मेहनत घ्या. मेहनतीशिवाय पर्यायच नाहीये. आणि कुठल्याही असं नाही म्हणतात PSI बना किंवा काय, कोणत्याही क्षेत्रात किंवा पोस्ट ही MPSCची घ्या. बस तुमचे 100% द्या. बाबा मला एवढ्या वेळेत एवढं करायचंय आणि बस 100% द्या. एवढंच बोलेल. तुझ्यासारखे आई बाबा सगळ्यांना मिळवत सगळ्यांना. आणि खूप महत्वाचं ठरतं की आपल्या परिवाराचा, कुटुंबाचा सपोर्ट आपल्याला असणं, खास करून मुलगी असताना तर तो फार महत्वाचा ठरतो या सगळ्या प्रोसेसमध्ये. सिद्धी, खूप चांगल्या पद्धतीने तू आम्हाला इथं सगळ्या गोष्टी उलगडलेल्या आहेत. तुझं यश सांगितलं, तुझं अपयश सांगितलं, त्यातून तुला आलेल्या सगळ्या गोष्टी, तुझे अनुभव तू इथं शेअर केलेत. त्याबद्दल इन्फिडे अकॅडमीकडून तुझे खूप खूप धन्यवाद. आणि तुला परत एकदा आमच्या सर्व टीमकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू.